यातील मतदानासाठी भाजप सज्ज झालेले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील 3 दिवस विदर्भातील 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये जाऊन आढावा घेणार आहेत आणि 5ही लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना फडणवीस उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रासाठी मतदान होणार आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, पुढचे 3 दिवस फडणवीस नागपुरात असणार आहेत, काय नियोजन? श्वेता, खरं तर आता ही निवडणूक जी आहे ती भाजपनं गांभीर्यानं घेतलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अखेरचे 2 दिवस शिल्लक आहे। त्यातही आज आणि उद्या जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांचे महत्त्वाचे उमेदवार जे आहेत आपला उमेदवारी अर्ज सादर करतील। गेल्या वेळीचा जर विचार केला तर या 5 पैकी 4 लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या भाजपकडे होत्या, फक्त एक चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसकडे होती। त्यामुळे यावेळी या 5ही जागा आपल्याकडे कसा पद्धतीने आणता येईल याचं नियोजन जे आहे ते भाजपने केलेलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता पुढील 3 दिवस जे आहेत ते नागपूरमध्ये तळ ठोकून असणार आहे। ज्या 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत त्यात प्रामुख्याने आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीमध्ये अशोक नेते हे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तिथे उपस्थित असणार आहे। आणि उद्या देखील नागपूरमध्ये नितीन गडकरी असेल, भंडारा गोंदियामध्ये भाजपचा उमेदवार असेल, हे जिथे जिथे उमेदवारी अर्ज 5ही लोकसभा क्षेत्रात दाखल होईल तिथे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे जे आहे ते उपस्थित राहणार आहे। कुठेतरी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल या निमित्तानं वाढवणार आहे। छोटेखानी सभा होणार आहेत आणि कार्यकर्त्यांना या नेत्यांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे या 5ही जागा भाजपला कशा मिळतील या दृष्टीनं आता नियोजनाला भाजपनं सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील 3 दिवस नागपूरमध्ये तळ ठोकून असणार आहेत। बिलकुल उदय, फोन लाईन वरती असेच राहा, कारण आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे आणि ती बातमी आहे पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे 2 दिवस उरलेत। त्यामुळे आज नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे। चंद्रपुरात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार तर गडचिरोलीमध्ये अशोक नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि 28 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, तर 29 तारखेला अर्जाची पडताळणी होणार आहे। 19 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी 30 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल। त्यामुळे खऱ्या अर्थानं आजपासूनच हा सामना सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेतच। उदय, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोण कधी जाणार आहे? श्वेता, खरं तर आता या लोकसभेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे, कारण गेले काही दिवस आपण पाहिलं होतं की दोन्ही आघाड्यांचे उमेदवार ठरत नव्हते, मात्र आता निवडणुकीचं चित्र जे आहे ते स्पष्ट झालं आहे। कोणाविरुद्ध कोण हे स्पष्ट झालेलं आहे आणि उमेदवारी अर्ज सादर करण्याला अखेरचे 2 दिवस आता शिल्लक आहे। त्यामुळे आज आणि उद्या सर्वच उमेदवाराची आणि राजकीय पक्षांची जी आहे ते उमेदवारी अर्ज भरायला धावपळ असणार आहे। आज प्रामुख्याने जर विचार केला तर नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे, चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीतून अशोक नेते हे प्रमुख उमेदवार जे आहेत ते आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे। या उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या निमित्तानं एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जाईल। चंद्रपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक छोटेखानी सभा होणार आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाईल। नागपूरमध्ये देखील काँग्रेसचे सर्वच वरिष्ठ नेते, त्यामध्ये नाना पटोले असतील, हिरा वडेट्टीवार असतील, हे उपस्थित राहणार आहे आणि नागपूरमध्ये देखील काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येनं गर्दी करत जो आहे तो उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे। त्यामुळे कालची धुळवड संपल्यानंतर आता खऱ्या अर्थानं आजपासून पूर्व विदर्भातल्या 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये राजकीय धुळवडीला प्रारंभ होणार आहे। श्वेता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। यानंतर या बुलेटिनमध्ये आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या।